नमोदय मित्रांनो, जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की सौंदर्यवतीने गौतम बुद्धाला कामवासनेत फसवण्याचा प्रयत्न केला, परंतु गौतम बुद्ध जरा पण आकर्षित झाला नाही. आणि हे जेव्हा महामंत्री उदयन याच्या लक्षात आल्यानंतर त्याने गौतम बुद्धाची भेट घेतली आणि त्याने गौतम बुद्धाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि गौतम बुद्धाला काही उदाहरणं दिली. आणि ती उदाहरण खरंच खूप मनोरंजक होती. तर मित्रांनो, एपिसोड सुरू होण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधियुग. बोधियुग, बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती. मित्रांनो, जेव्हा महामंत्री उदयन हा जेव्हा गौतम बुद्धाशी एकांतात भेटला तेव्हा तो म्हणाला की मी तुझ्या मित्रासारखा असल्यामुळे की माझी राजा शुद्धोधनाने या पदावर नियुक्ती केली आहे आणि त्याच्यामुळेच मला मित्राप्रमाणे अंतःकरणापासून मला तुझ्याशी काही बोलावेसे वाटते. जे चुकीचं आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, जे चांगलं आहे त्याच्यासाठी मदत करणे आणि संकटकाळी मित्राची साथ न सोडणे, ह्या 3 गोष्टी चांगल्या मित्रांची वैशिष्ट्य आहे. जर कुठलाही मित्र हा जर पुरुषार्थापासून जर लांब जात असेल आणि मित्राने जर त्याला तिथे रोखले नाही तर त्या मैत्रीचा काय फायदा. आणि पुढे धाडस करून महामंत्री म्हणाला तर चांगल्या सौंदर्यवती स्त्रियांनी तुला कामवासनेत बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तू तिकडे आकर्षित झाला नाही तर ते तुझ्या राजेशाही थाटाला योग्य वाटणार नाही. कारण कपटाने सुद्धा कुठल्याही स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे. त्याच्यामुळे पुरुषाची लज्जाही जाते आणि त्याचे रंजनही होते. प्रत्येक राजा हा कुठल्याही सौंदर्यवती स्त्रीबरोबर एकांत करणे, त्यांच्यासोबत कामवासनेमध्ये दंग होणे किंवा त्यांच्याकडे आकर्षित होणे हे राजाच्या पुरुषाही थाटाला शोभून दिसते. परंतु तू याच्यापैकी काही करत नाही हे तुझ्या राजेशाही थाटाला अतिशय चुकीचे दिसते. प्रत्येक राजा हा त्याच्या अंतपुरामध्ये सौंदर्यवती स्त्री आणि गणिकांच्या सोबत वेळ घालवण्यामध्ये मग्न असतो आणि ती गोष्ट त्यांना एखाद्या अभिमानासारखी वाटते. परंतु असं तो काही करत नाही, त्या गोष्टीच्या लांब राहण्याचा प्रयत्न करतो. ही खरंच एक दुःखदायी गोष्ट आहे. पुढे जाऊन महामंत्र्याने गौतम बुद्धाला काही अशी उदाहरणे आणि काही दाखले दिले. महामंत्री पुढे म्हणतो की प्राचीन काळी कामवासना ही एकमेव पुरुषार्थ गोष्ट समजून इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिच्यासोबत संबंध बनवले होते. तसेच अगस्ती ऋषी सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्यासोबत रमारम झाला. तसेच महान तपस्वी बृहस्पती यांनी औदत्याची पत्नी आणि मरुताची कन्या ममता हिला बघूनच भारद्वाजाला जन्म दिला होता. अशाच प्रकारे विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी काली हिच्याशी सहवास केला. कामातूर झालेल्या वशिष्ठ ऋषीने अक्षमा नावाच्या हीन आणि खालच्या जातीतल्या महिला हिच्याशी रमारम होऊन कपिलाद नावाच्या पुत्राला जन्म दिला. वार्धक्याने गलिगात्र झालेला असतानाही राजश्री ययाती चैत्ररथ याने वनामध्ये एका अप्सरेबरोबर सहवास करून तो रमारम झाला होता. आणि तसेच आपल्या पत्नीशी संबंध ठेवल्यावर आपला मृत्यू होईल ही माहिती देखील माहीत असताना किंवा कौरव नरेश पंडू सुद्धा माद्रीच्या सौंदर्यावर भाळीत होऊन त्याने माद्रीशी संभोग साधला होता आणि त्याच्यानंतर त्याचा लगेच मृत्यू झाला. मग जर अशा महान पुरुषांनी आपल्या सुखासाठी अशा निंदनीय काम उपभोगाचा आनंद घेतला असेल तर ते भोग किती प्रशंसनीय आहेत. मग अशा कामवासनांचा उपभोग तू का घेत नाही? तुला असं का वेगळं वाटतं आणि तुला हे का आवडत नाही? असा प्रश्न महामंत्र्याने गौतम बुद्धास विचारला. आणि असे असताना सुद्धा तुझ्यासारखा शक्तिशाली आणि सौंदर्यशील पुरुष ज्याच्या सर्व अधीन आहेत आणि ज्या सुखांवर तुझा स्वतःचा हक्क आहे आणि अशा सुखाची जर तू उपेक्षा केलीस तर ते किती आश्चर्य म्हणावं लागेल. असा शेवटचा प्रश्न महामंत्र्याने गौतम बुद्धास केला. आणि त्याच तत्परतेने गौतम बुद्धाने असे सनसनाटी उत्तर दिले की ज्याच्यामुळे महामंत्री हा एकदम निरुत्तर झाला आणि त्याने कधीच पुन्हा गौतम बुद्धाला समजवण्याचा प्रयत्नही केला नाही. तर मित्रांनो, असा होता हा आजचा एपिसोड. पुढच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की गौतम बुद्धाने कशा प्रकारे उदाहरणे देऊन महामंत्र्याला आपले म्हणणे पटवून दिले आणि त्याला एकदम निरुत्तर केले. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.